रामनवमी मध्ये मोठ्या पाळण्यात बसलो आणि मित्राला सीट बेल्ट तुटून गेला. तर काय विषय पब्लिक, मी ब्लॉगर आहे म्हणजे आदित्य खामकर. आता आम्हाला जायचं ते वडीत बसायला. वडी एवढे वर जात होते का असं वाटत डायरेक्ट आता गोल विंग काय ना. काल एवढी जिरली तरी मी सगळ्यात आधी सगळ्यांच्या पुढे होतो. आणि तुमच्या गावात रामनवमी भरते नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. काल मी वडीच्या टोकाला बसलो होतो ना, आज मी टोकालाच बसणार होतो. टपकन 0 मिनिटात बसून घेतलं कारण मित्र पण यायला लागले होते. या वडी सुरुवातीला काही नाही वाटत, पण जेव्हा स्पीड घेते ना तेव्हा काय होतं ते तुम्ही सांगा. वडीत बसून झाल्यानंतर आता जायचं दुसऱ्या पाळण्यात बसायला. नाही दुसऱ्या नाही तिसऱ्या डायरेक्ट. आम्ही गेल्या पाळणा बंद पडला, पण गर्दी काही कमी होत नव्हती. नेमकं मला कळलं नाही कोणत्या प्रकारचा पाळणा. दोन्ही साईडने हातोड्या लटकेला होता आणि त्या शेजारी मोठा पाळणा. बाबू 0 तासानंतर पाळणा बी चालू झाला. लगेच तिकीट वगैरे काढून घेतले. हा पाळणा माणसाला वरून असं घराघर विंगत होता. गर्दी एवढी होती आम्ही डायरेक्ट 1.25 तास बसून लाईनीत थांबलो. नंतर आम्हाला वाटलं पाळण्यातल्या लोकांकडे पाहून आम्हाला जरा बरं वाटत, पण त्यांची जेव्हा तोंड नीट व्हायला तेव्हा असं वाटायला लागला आपली जिरती काय ना. त्यांच्यातले एक जण तर डायरेक्ट डोळे झाकून बसला होता. त्याला लगेच काल नाव द्यायला म्हणलं उठ नाही तर डायरेक्ट कायमचं झोपावं लागलं. त्यांचं झालं पण आता आमची बारी होती. पाळण्यात बसलो पण त्यांनी कड्याच लावला नव्हता साईडनी. त्याच्यात आमच्या पुढचा मित्र इतका घाबरला होता आणि त्याची कडेच लागत नव्हती. तेवढं त्याच्या शेजारी भाऊ येऊन बसले. भाऊ म्हणे थांबा. तेव्हा तो कुठं जाऊन शांत बसला. तो शांत बसला पण छोट्याचं काय झालं पा. आम्हाला जेवढं पाण्याचं भेव वाटत तेवढं काही झालं नाही आम्हाला. त्यामुळे तुम्ही पण लाईक आणि फॉलो करून टाका.